महोदय, कोल्हापूर नगरपालिकेचं महानगरपालिकेमध्ये 1972 साली रूपांतर झालं. खरं म्हणजे आजपर्यंत आपल्याला दिसतंय की ज्या ज्या नगरांचा हद्दवाढ झालेली आहे त्या नगरांचा विकास झालेला आहे. मग नागपूर असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नाशिक असेल, संभाजीनगर असेल, या ठिकाणी कोल्हापूर शहराची हद्दवाढ आज तागायत इतिहासामध्ये आजपर्यंत झालेली नाही आहे. अध्यक्ष महोदय, त्यामुळं लोकसंख्येच्या मर्यादेमुळं केंद्र शासनाच्या कुठल्या योजनांचा लाभ होत नाहीये. अध्यक्ष महोदय, आज शहरामध्ये जर पाहिलं तर शहरातील रस्ते, शाळा, दवाखाने, ट्रॅफिक सिस्टीम त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये नाही आहे, त्या ठिकाणी पार्किंग सिस्टीम चांगली नाही आहे आणि म्हणून कुठल्याही अम्युनिटीज त्या ठिकाणी आम्ही पुरवू शकत नाहीये. अध्यक्ष महोदय, 4 दिवसापूर्वी जलसंपदा विभागानं पाणी पुरवठ्याचं बिल थकीत असल्यामुळं कनेक्शन देखील तोडलं होतं, पाणी पुरवठा खंडित झाला होता. अध्यक्ष महोदय, 1998 साली डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर करण्यात आला, त्याप्रमाणे एकही रस्ता आम्ही करू शकलो नाही, एकही अम्युनिटीज आम्ही देऊ शकलो नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे उत्पन्न. या ठिकाणी हद्दवाढ न झाल्यामुळं, हद्दवाढ जरी झाली नसली तर शहराच्या आसपासची जी गावं आहेत त्यांना संपूर्ण सुविधा या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिका देते. म्हणजे शाळा असतील, त्या ठिकाणी पाणी पुरवठा असेल, वीज पुरवठा असेल, सर्वच गोष्टी. असं असताना अध्यक्ष महोदय, या ठिकाणी शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी सातत्यानं अध्यक्ष महोदय शहरातील नागरिकांची मागणी होते. अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं मनपूर्वक आभार व्यक्त करेन, कारण कोल्हापूरसाठी पूर्ण नियंत्रण प्रकल्प 3200 कोटीचा दिला, सर्किट बेंच आणण्यात आलं, कन्व्हेन्शन सेंटर दिलं, IT पार्क साठी 100 एकर जमीन दिली, रंकाळ्यासाठी निधी दिला, 530 कर्मचाऱ्यांना कायम केलं आणि आता शक्तीपीठ महामार्ग देखील या ठिकाणी कोल्हापूर शहरातून जात आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये उत्तरामध्ये हद्दवाढ निवडणूक प्रक्रिया म्हणजे महानगरपालिका ज्या निवडणुका झाल्या ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून कोल्हापूर महापालिकेनं त्यावर शासन स्तरावर कारवाई सुरू आहे अशा पद्धतीने उत्तर आलेलं आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, आता निवडणुका झालेल्या आहेत तर हद्दवाढ कधी हा निश्चित तारीख आपण या ठिकाणी आम्हाला सांगण्यात येणार काय? त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 2019 आणि 21ला मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते खराब झाले, क्रीडांगणं वाहून गेली, त्या ठिकाणी बाग बगीचे वाहून गेले आणि म्हणून यासाठी एक वेगळा निधी, एक वेगळं पॅकेज या ठिकाणी शासनाच्या वतीने आम्हाला देण्यात येणार का? त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, कोल्हापूर महापालिकेच्या 4445 पदसंख्येच्या आकृतीबंधास 14/3/2024च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिलेली आहे. त्यानुसार महापालिकेने सेवा प्रवेश नियम तयार केले असून या सेवा प्रवेश नियमांना शासनाने मंजुरी दिल्यानंतर पद भरती करण्याची आवश्यक ती कारवाई महापालिकेतर्फे करण्यात येईल असं म्हणलेलं आहे. तर अध्यक्ष महोदय, यासाठी शासन या ठिकाणी याला मंजुरी कधी देणार असा एक माझा प्रश्न आहे. आणि अध्यक्ष महोदय, अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणजे कोल्हापूर महापालिकेच्या इतिहासामध्ये मोठ्या प्रमाणात TDRचा घोटाळा झालेला आहे, घरफाळाचा घोटाळा झालेला आहे आणि त्याचबरोबर कोल्हापूर महापालिकेसाठी शासनानं जे 450 कोटी रुपये खर्च करून काळामावडी धरणातून थेट पाईपलाईननं कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा व्हावा यासाठी योजना मंजूर केली होती, त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. 10 वर्ष ही योजना सुरू आहे, अजूनही शहराला पाणी मिळत नाही. सणासुदीच्या दिवसामध्ये महिलांना घागरी घेऊन रस्त्यावर उतरावं लागतं. त्यामुळे या तिन्हीची चौकशी शासन करणार काय, असे माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. बाबा, खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम.